श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आणि माझी सकाळची तयारी बघा. सगळं काम आवरून घेतलेलं आहे मी. आणि गॅस संपलेला आहे आणि कालच संपला गॅस. आणि रात्री मी वरण भात जेवायला बनवले होते चुलीवरच. आणखीन आता सगळे आवरले काम आणि चुलीवर पाणी ठेवलेलं आहे. तर आमचा गॅस संपलेला आहे. तरी आपल्या इकडं चहा पण तयार आहे. तर सगळ्यांना शुभ सकाळ. आणि चहा प्यायला या. आणि चुलीवरचा चहा म्हणलं तर एकदम खमंग आणि छान टेस्ट तर भरपूर राहते. आणि ते सगळ्यांना खेड्यातल्या लोकांना तर माहितीच आहे, शहरातल्या लोकांना पण माहिती आहे. आणि इकडं चपाती आणि भाजी पण करून घेतली. इकडं माय आली आहे. तर माईला चहा प्यायला मी बोलवली. दोन म्हणाल ती की 10 वाले एक म्हणाल ती. आता एक माईला देते. आता मी काय खाऊ? उपास होता माझा. मला वाटलं 10 वाला असं म्हणून एक म्हणली माय. नको खाल्लं आता खायला. का खाल्लीस? चहा चहा पिल्यानं का होतंय माय? 12 वाजे कुणा बसावं लागतंय का बरं? आता स्वयंपाक झालाय का? किती आहे? कराल ते करते इथं जीवता. जेवायला कुठं तर जायचं आहे आम्हाला. कुठं जाणार आहेस? त्या तोरण्याला. तिनं निघायला तिकून ह्याला. हा मावशी. ते वाचताय मग कुणाला बी सांगते नाही म्हण नाही. हा उगा बारीक करायला या म्हणे. घरच्या घरी उगा पूजा करायला या म्हण. ते दुगीला सांगावं म्हणली. मावशी म्हणली की मला दुगीला सांगावं म्हणाली म्हणली. पुन्हा मोठं करणार या म्हण. आता तोरण्याला जाणारीस का तू? घेऊन ये म्हणायला तुम्हाला. कोण संगीतात आहे? मी कुठं वेळ जाय नावले बसलो त्याच्यापैकी. आता आणि कुठं चाललीस? तुला देईल बस ठीक आहे. तर येऊ. आणि तुला घेतले की वाटीत. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर माझा गॅस कालच संपला. आणि कालपासून मी चुलीवरच स्वयंपाक करायला. हे बघा इथं चूल आहे. आणि इतके भांडे पडले होते घासून घेतले भांडे. कपडे पण वाळले तर ते पण आता मी काढून घेत आहे. आणि काल संपला. पण आम्ही काय खेड्यात हवा आमचं चलतंय. पण सिटीच्या लोकांना किती अवघड आहे हेच मला कालपासून असं वाटत होतं की बोलावं गॅसविषयी बोलावं असं वाटत होतं. तर खेड्यापाड्याला काय नाही, जळण तेन राहतंय आणि लाकडं वगैरे राहतात. आणि चूल पेटवायचं काही सोपंच राहतंय खेड्याला. आणि चुलीवर स्वयंपाक करायचं पण सोपं राहते. तरी पण मी गॅसवरच स्वयंपाक करत होते. आणि आता कालपासून गॅस संपलाय तर तेवढं मला थोडं अवघड चाललंय. पर सिटीच्या लोकांना कसं होईन म्हणजे किती अवघड आहे असं मला जाणवलं. आणि भरपूर अवघड आहे बरं खरं म्हणायला तर. बाहेरचं हॉटेलचं खाऊन काही पोट भरत नाही. आणि कधी तर खाल्लं तर ठीक वाटतंय. पण सारखं हॉटेलचं खाणं आणि पैसा खर्च करणं ते पण होत नाही. आणि गॅसमुळं भरपूर असं त्रास व्हायला लागलाय सगळ्यांनाच. आणि लेडीजला पण व्हायला लागलाय. आणि घरच्या सगळ्या परिवाराला पण व्हायला लागलाय त्रास. आणि ते तर मला कालपासून कळूच लागले. आणि थोडं कळत होतं कसं होईन वाटत होतं. पण कालपासून तर एवढं अवघड वाटायले. तर मला सिटीच्या लोकांचंच अवघड वाटायले. आणि गॅस कसं आता त्यांनी आणत्यान कसं, भरत्यान कसं, खात्यान कसं राहत्यान. सिटीला भरपूर अवघड आहे राहणं. आणि खेड्यातल्यांचं काय नाही चालतंय.
आणि स्वयंपाक पण होतंय आणि त्यांनी काही उपाशी राहत नाहीत खेड्यातले. तर मी तर कालपासून चुलीवरच स्वयंपाक करायली. तर काल मी स्वयंपाकाला रात्री सकाळचा स्वयंपाक झाला होता, पण संध्याकाळी तेवढं मी काय बनवले, भात आणि वरण बनवले. आणि सकाळी आज म्हटलं तर शेवग्याची भाजी, शेवग्याच्या शेंगाची आणि चपात्या बनवले. आणि रात्रचं थोडं भात वरण होतं, तेच सकाळी काही खाल्लो. आणि आमच्या गावाकडचं बघा छान असं वातावरण. आता 6 वाजलेले आहेत, तर छान वातावरण झाले. आता एकदम फ्रेश झाले वातावरण. हे बघा आमच्या गावाकडचं वातावरण. खूप छान आहे. तर मी दाखवते तुम्हाला पाठीमागल्या कॅमेऱ्यानं. तर हे बघा आमच्या गावाकडचं वातावरण असं मस्त आणि छान आहे एकदम. आणि एकदम फ्रेश वातावरण आहे. बघा किती मस्त वातावरण आहे. आणि तिकडं रोड आहे, गाड्या चालल्यात तिकडं रोडला. तर मी आता इकडं कपडे काढून घेते सगळे वाळलेले. आणि कालच्या पावसानं तर थंड वातावरण असं झाले मस्त छान. हे बघा कसलं भारी वातावरण झाले, थंडगार. आणि झाडं तर मस्त असे डुलायल्यात वाऱ्यानं. मस्त एकदम छान फ्रेश वातावरण झाले. दिवस मावळायची वेळ झाली आता. तर चला मग आता कपडे एवढे घेते काढून पटकन. इकडे मोत्या बसलाय आणि मस्त असे हिरवेगार झाड बघा, फुलं तर किती छान लागल्यात. तरी चला मग आता सगळ्यांना बाय. आणि आता आपल्याला स्वयंपाक पण करून घ्यायचे आणि चुलीवर स्वयंपाक करायचे. तर आता 6:30 वाजल्यात. आणि 6:30 वाजल्यात म्हटलं तर कसं संध्याकाळचं आता पावसाचं वातावरण वगैरे आहे. आणि पटकन आपल्याला इथं चुलीवर स्वयंपाक करून घ्यायचे. हे बघा इथं स्वयंपाक करून घ्यायचे. तर आता अंधार पडायलाय, पटकन स्वयंपाक करावं लागतंय. चला मग सगळ्यांना बाय.